पैठण तालुक्यातील पैठण आपेगाव आडूर या ठिकाणी शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे सुपुत्र विलास भुमरे यांना न घाबरण्याची सूचना विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे। पैठण तालुक्यामध्ये विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी बैठक घेतली आहे। पैठण तालुक्याचे संदीपान भुमरे आमदार नाही, तसेच या मतदारसंघाचे खासदार ते नाही, यामुळे त्यांना जनता दरबार घेण्याचा कुठलाही अधिकार नाही। तसे ते करत असतील तर त्याचा व्हिडिओ शूट करा, मी बघतो त्यांचं काय करायचं, असा इशारा खासदार संदीपान भुमरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन आमदार अंबादास दानवे यांनी दिलाय। त्यांच्या दबावाला घाबरण्याची गरज नसल्याची सूचना देखील दानवे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे। आपल्या बाजूचा आहे, मी अधिकाऱ्यांना सांगतो इतक्या दिवस झालं ठीक आहे, पण आता या मतदारसंघाच्या आमदारांनी राजीनामा दिलेला आहे। या मतदारसंघात खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आहेत, हे सगळ्यात आधी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कोणी जनता दरबार घेत असेल तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करा, या अधिकाऱ्याला कात्रीने आणा, व्हिडिओ शूट करा, व्हिडिओ काही गरज नाही, व्हिडिओ शूट करा, माझ्याकडे पाठवा, मी बरोबर कलेक्ट करणार, वरती मला सुरू बघायचं, सेक्रेटरीला फोन करतो, तक्रार करतो, कोण जातं जनता दरबाराला विलास भुमरेचं ते आपण बघू, फक्त यांनी जाऊन दाखवा। आता मला चॅलेंज तुम्ही पण जायचं त्या पंचायतीत, आणि कोण अधिकारी जनता दरबार पण त्या अधिकारात घेतो, जर आपण अधिकाऱ्यांना विचारतो ना, आता तर बॉडी नाही ना, तेव्हा खरं तर चेअरमनची सभापतीची व्हिडिओ पण आहे, एक लक्षात ठेवा होता की सभापतीचं दालन आहे ना, त्याला कुलूप लावून ठेवा, उपसभापतीचं दालनाला कुलूप लावून ठेवा, त्या ठेवलेले कोणासाठी हा, आणि हा जनता दरबार वगैरे तुमची इथे चालला नाही पाहिजे, जनता सगळी तुमच्याच होती ना, नाही तर तुम्ही अडचण द्या, बाकीच्या जनताला त्याला काय होणार नाही, लक्षात ठेवा।